तुमचं स्वागत आहे. आज जायला उशीर झाला कारण सकाळी उठलोच ना आम्ही. जायचा होता 5 वाजता पण झोप काही झाली ना, त्याच्यामुळं काही आपण येत नाही गेला, उठलोच ना, मग त्याच्यामुळे झोपून झाला, आरामात निघलो. आता वाजला 8 वाजून गेले ना. आता इकडं मस्त सगळं बसल्यानंतर सगळं रेडी झालं आहे. गाडी साफ करता फटाकशा आणि निघता लगेच. चला आता आपण चालू ब्रश पण असेल. पहिले आपण नाश्ता करायसाठी जेजुरीमध्ये इथं भवानीमध्ये गाडी इथं लावली साईडला. नाश्त्याला मस्त की मिसळ लागली आहे. गणपती मंदिरला पोचल्या मोरगावला. चला आता दाखवतो तुम्हाला. या पहिला गणपती महेश्वर मोरगाव नावची बोलली दर्शन करायला. इथं थेऊरला पोचल्या होता. इथं पार्किंगमध्ये व्यवस्थित सावली बघताना लावता. इथं बघा कसं बारीक पोरांना खेळासाठी कसं गाडी गेले मस्त इथं लावले पार्किंगला. मी आता चालल्या तिकडं मंदिराची तर मस्त की भाईचं डिस्कशन चालू आहे म्हणजे ती आम्ही ही घेतली आता. आपले ना रिक्षामध्ये लावासाठी घेतले 8 गणपती. चिटकवायचा याला पाठीमागे, तो गाडीत गेल्यावर चिटकू आपण मस्त की आरशावर. अंजीर आणि याच्यात थोडेसे घेतले आता जाम खायला. आता आपण निघलो आपल्या पुढच्या गणपती बाप्पाला जायला. सिद्धिविनायक. अजून 2 तासाची रनिंग आहे आता आपल्याला. बघा आपण आता सिद्धटेकला पोहोचलेलो आहोत. गाडी लावू पार्किंगला मस्त की. आता वाजलं किती माहिती आहे का? आता वाजलं 1 वाजले कंप्लीट नाही मग इथं. तर बघा काय आता गाडी चालवतो पुन्हा शेडपला मस्त वेगळी. रस्ता एवढा डेंजर लागले आम्हाला. तर सांगतो रस्ता तिथे जे रस्त्याच्या नेहमी जातो तो रस्त्याचा ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी रस्ता बंद केला म्हणून हा फिरून मॅप दाखवतो पूर्ण. तरी पण आता आपल्याला जायचं आहे. आता आपण निघालो आहे 4थ्या गणपतीला रांजणगावला महागणपती. चला गावाला आले आम्ही. इथं मस्त की शिवाजण्यामध्ये फॅमिली रेस्टॉरंटला आपल्याला व्हेज खायचा, नॉनव्हेज नाही. की बघा शेवभाजी आहे आणि इकडे मसूर भाजी आहे, रोटी आहे. चला या जेवायला. आपण आता पुन्हा एकदा आपली जर्नी स्टार्ट केलेली आहे. जेवण वगैरे झालं आहे आता आपला. आपण आता महागणपती रांजणगावला पोचलेलो आहोत. ते गाडी लावली पार्किंगला मस्त आहे. चला रास ऊन लागतं एकदम कडक ऊन, कडक एकदम मस्त. दर्शन असतात ते ठेवलेलं, स्क्रीन लावलेली मोठी आणि तिथं दर्शन भेटतं आपल्याला. असा बघा विघ्नहर्ता गणपती देवस्थान ट्रस्ट ओझर. गणपती बाप्पा आपला आहे हा 6वा सॉरी 5वा गणपती. हा 6वा लेनेंद्रिय. उन्हान कसं झाले ना, डेंजर अवतार झाले. तर बघा कसं एकदम डेंजर. झोपलो तर थोडा वेळ, झपकी घेतली ती. आपण आलो आता ओझर विघ्नहर्ता. चला
जाऊया आता दर्शनाला. ते की मगाशी येऊन आणि आम्ही आराम केला इथं रूम येऊन. इथंच आपण राहिल्या कुठं आपला ओझरला पोचलो. तेव्हापासून आराम केला. आता फ्रेश बिश झाल्या मस्त की. पहिलं मंदिराचं विचारलं टायमिंग तर किती वाजता मंदिर बंद होतं. ते बोले 11 वाजता मंदिर बंद होतं. आपण मस्त की आता सगळं फ्रेश झालं, आंघोळ विंघोळ केले. आता निघलो चाललो आम्ही मंदिरात पाया पडायला. आपला यो गणपती हे 5वा. आता ओझरचं दर्शन घेतला तर मग इथं स्टे करणार आता. त्या आपण सध्या रूममध्ये जाऊ आपल्या. सो इकडे बघा आबू बघा कसा मस्त की रेडी झाले एकदम टाकाटॅक. रूम बाकी एक नंबर बिल्डिंग आहेत. आता सध्या इथं हे नाही म्हणून मस्त जबरदस्त भारी आहे रूम. आता जस्ट नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आम्ही निघले मस्त की. आता चालत इथे मंदिराच्या बाजूला जस्ट बाजूलाच आहे बघा. इकडं मंदिर आहे या साईडला. आणि बघा हा मंदिर येतं हाच विघ्नहर उद्यान. मागच्या टायमाला तुम्ही ब्लॉगमध्ये बघा. आता आम्ही बघा आपण संध्याकाळी कधी इथं आलो नव्हतो. हवा एवढी सुटली ना इकडं बघू शकता तुम्ही. या हलतं झाड आहे त्याच्यावरच बघा तर हवा किती सुटली. त्या हवेचा आवाज पण येतो. हे ऑस्ट्रेलियाचा मॅप होतो ना त्याच्यामध्ये दाखवलेले लेण्याद्री, ओझर, रांजणगाव, थेऊर, सिद्धटेक. इकडं बघा हे काय श्री विघ्नहर श्री क्षेत्र ओझर. किती मोठं नाव आहे बघा. त्यांना लागले भूक. पोरा बघा कुठे चाललाय मस्त की श्री दत्त व्हेज रेस्टॉरंटमध्ये. त्याची मॅच काय कपन जाणार. इकडे बघा मॅच काय कपन ॲड चालू आहे. इकडे घेतले काय आबू भाईनी पेपर केल्याची. रात्रीच्या टायमात संध्याकाळचे बघा किती भारी वाटते. इकडं लाईटिंग मिटिंग केली एकदम एवढी भारी मस्त. बघू शकता विघ्नहरचं नाव बघा. मागच्या टायमाला होतो ना आपण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. यो नाव आहे ना हे होता काम चालू होता. आता काम बघा किती भारी केले. ही गाडी पूजा करायला मला सगळं काम चालू होता. आता हे वेळेस एक नंबर बनवले त्यांनी. सगळं काम बघा किती भारी आहे त्यांचा. चला बघा आपल्या इथून दिसतात आपला विकास आराखडा अंतर्गत जतन दुरुस्ती व संवर्धन कामे. तो बघा हे असं एवढं असं सगळं बनवणार होते. आता हे असं बनवले आहे. आता नेक्स्ट भूक लागले जा जाओ. बघू शकता मी तलावाजवळ असं बसलो टाइमपास इथं. मस्त भारी वाटते. आम्ही आता वापस श्री दत्त व्हेज रेस्टॉरंटला आता जेवायला आल्या. मग असे नाश्ता करत होतो आम्ही. आता डबल भूक लागली. मी नव्हतं नाश्ता केला. याही सगळे नाश्ता केला. मी नव्हतं केला. बघा मस्त की ही चिल्ली पनीरची नाही आहे मशरूम चिल्ली आहे. आणि राईस आहे मस्त. जेवायला आता तुम्ही पण आज मी जेवायला मस्त आहे आता. जेवणलो आम्ही मस्त. जेवणाला बघितलं तुम्ही मशरूम चिल्ली आणि राईस आणि नंतर आम्ही अख्खा नूडल्स मागवलेला. आता जेवलो आता चाललं मग झोपवा लागला. सकाळी उठायचा आणि इथून डायरेक्ट सीधा आपला लेण्याद्रीला. कारण इथलं दर्शन तर झालं आपला. आता आपण इथून दर्शन घ्यायचं आता लेण्याद्रीला. ही समोरचं हॉटेल रुद्रांश रेजन्सी याच बिल्डिंगमध्ये आपण घेतले आपण रूम. आपल्याला हॉटेल रुद्रांश रेजन्सी मस्त रूममध्ये आल्या आणि आपल्याला मस्त झोपायची तयारी. चला तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा. अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्याच्या भेटू.